नमस्कार मैत्रिणींनो, ह्या डिझाईनपासून आपण आज रेडी रांगोळी डिझाईन करूया. आपल्याला पाहिजे ती डिझाईन आपण गुगलवरनं घेऊ शकतो. एकतर ह्या डिझाईनवर आपण OHP शीट ठेवून त्याच्यावर ट्रेस करू शकतो किंवा असंच ठेवूनसुद्धा त्याच्यावर काम करू शकतो. मी इथे 100 मायक्रॉनची OHP शीट वापरते आहे. आता ही डिझाईन करण्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लू लागणार आहे. 70% फॅब्रिक ग्लू आणि 30% पाणी घेऊन मिक्स करायचं आणि मग ते डिझाईनवर स्प्रेड करायचं. फक्त ते लावताना सगळीकडे इक्वली स्प्रेड व्हायला पाहिजे, तरच ती रांगोळी सगळीकडे प्रॉपरली लागते. मी ते पेटलला आता पीच कलर वापरते. रांगोळी टाकल्यावर दुसऱ्या OHP शीटच्या मदतीने टॅप करायचं आणि वरची रांगोळी काढून घ्यायची. अशाच प्रकारे बाकी सगळे पॅटर्नसुद्धा करून घ्यायचे. आता मी पहिला बाजूचं पॅटर्न करते, त्याला मी रेड कलर वापरते. आपण फर्स्ट लेअरमध्ये बाजूबाजूचे डिझाईन्स लगेच करू शकतो. फक्त सेकंड लेअरमध्ये बाजूचे डिझाईन्स लगेच करायचे नाहीत. कारण की त्याच्यात दोन्ही कलर ते मिक्स होऊ शकतात. आता सेम सगळे असेच पॅटर्न्स करून घेते. आता बाजूची लीव्स करून घेऊया. त्यासाठी फॅब्रिक ग्लू लावून घेते. इथे मी फर्स्ट लेअरमध्ये शेडिंग करत नाही, असंच ग्रीन कलर सगळीकडे स्प्रेड करते. सेकंड लेअरमध्ये आपण शेडिंग करू शकतो. सेम बाकीचे लीव्ससुद्धा असेच करून घ्यायचे. मधल्या सेंटरला मी येलो कलर देते. आता अशा प्रकारे आपली ही फर्स्ट लेअर झाली आहे. फर्स्ट लेअर एक 3-4 तास वाळल्यावर त्याच्यावर सेकंड लेअर करायचं. सेकंड लेअरसाठी सुद्धा सेम आपल्याला फॅब्रिक ग्लू आणि पाणी त्याचप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. आता मी पहिला लीव्स करते. आता लीव्सला आपण इथे शेडिंग करूया. लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन हे 2 कलर यूज करून शेडिंग करूया. टॅप करून वरचा ग्रीन कलर काढून घेतला. आता सेंटर करते. सेंटरला येलो कलर. आता पहिला पेटल्स करून घेऊया. पीच कलर त्याला देते. डायरेक्टली तुम्ही दोन्ही कलर एकत्र देऊ शकत असाल तर पूर्ण पेटलला एकत्र मारून तुम्ही पीच आणि रेड देऊ शकता. नाही जमत असेल तर पहिला पीच कलर द्या, तो वाळल्यावर मग रेड कलर द्या. अशा प्रकारे हे पॅटर्न रेडी झालेलं आहे. आणि सेम बाकीचे पॅटर्नसुद्धा असंच करून घ्यायचे. तर आपलं सेकंड लेअरसुद्धा झालं. त्याला आता फिनिशिंग द्यायची. फिनिशिंगसाठी आपण इथे ब्लॅक ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करत आहोत. आता हे झाल्यावर आपण कटिंग करून घ्यायचं. कटिंग करण्यासाठी थोडीशी मार्जिन ठेवूनच कट करा.